हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार, संजय राऊत ठाम। तर एक ठिकाणी गडबड झाल्यास इतर जागांवर परिणाम होतात, भास्कर जाधव यांचा सूचक इशारा। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात आज निकाल। अमरावतीमधून नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार, तर राणांसाठी महायुतीची जाहीर सभा। अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराची माघार। प्राजक्ता पिल्लेवान उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, सूत्रांची माहिती। माहितीमध्ये उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा कायम। धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार गटाचाही दावा। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी फडणवीस आता मैदानात। फडणवीसांची उद्या इंदापुरात जाहीर सभा। हर्षवर्धन पाटील देखील प्रचारात सक्रिय होणार। हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी। हेमंत पाटलांनीच बाबुराव कदम यांचं नाव सुचवलं, संतोष बांगर यांची माहिती। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याबाबत सहमती, तर नाशिकची जागा अजित पवार गटाला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा। मी आधी राजीनामा दिला, नंतर माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली, संजय निरुपम यांचं ट्विट। शरद पवार गटाची आज रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताऱ्याची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज। विजय वडेट्टीवार यांच्या भेटीसाठी प्रतिभा धानोरकर थेट गडचिरोलीमध्ये। धानोरकर यांच्याकडून वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। रामटेकमध्ये किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती। अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। रिपब्लिकन सेना वंचितला पाठिंबा देणार। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। अकोल्यामध्ये वंचितकडून प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसकडून अभय पाटील अर्ज भरणार। शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, काय घडलंय काय घडतंय हे सांगायचंय, मनसेची सोशल मीडियावर पोस्ट। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात होणार, परदेशी व्यापार विभागाकडून अधिसूचना। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापुरात 364 टँकरना पाणी पुरवठा। सातारा आणि पुणे जिल्ह्याला सर्वाधिक झळ। पंतप्रधान मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर। बिहारच्या जमुईमध्ये आणि पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये मोदींची जाहीर सभा। गौरव वल्लभ यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा। सनातन विरोधी पक्षामध्ये राहणं अवघड असल्याचं कारण देत वल्लभ यांची पक्षाला सोडचिठ्ठी। क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणीमध्ये वाढ। अभिनेत्रीचे विनयभंग प्रकरणी कोर्टाकडून पोलिसांना तपासाचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।